नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आपण आहोत आता परेलमध्ये आणि सकाळचे वाजले 11. बघा गर्दी तर कमी आहे, खूप कमी वाटते. आता हळूहळू वाढेल बघा कशी गर्दी एकदम. आणि तीच गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपल्या मुंबई पोलिसांनी काय नियोजन केलं आहे बघा. मस्त बॅरिकेड वगैरे लावून ठेवले होते आणि त्याच्यामुळे ते एकाच लाईनमध्ये सर्व अशी गर्दी राहणार होती. बाकीच्या गाड्यांना डिस्टर्ब होणार नव्हतं. आणि इकडे बघा आता आपण आल्या ना पहिल्याच गणपतीचं इथे आगमन होत आहे. आणि इकडे बघा पहिलाच गणपतीचं आगमन झालेलं आहे, कामराजचा राजा. सर त्याच्या एक गणपतीच्या बरोबर मागे बघा महत्त्वपूर्ण सूचना. गोड गणपतीचं पण आज आगमन होतं, ते रद्द करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला माहिती असेल की बुलेश्वरमध्ये जी घटना घडली त्याच्यामुळे. सो असं काहीसं एक माहोल पण जरा शांतच होता, जास्त ढोल पथक वगैरे नव्हते म्हणजे ह्या रविवारी. सो ते तर एक खूप वाईट गोष्ट झाली, त्याच्यामुळे सर्वांनाच दुःख आहे. आणि इकडे बघू शकाल बघा कशी अचानक कशी गर्दी बघा किती वाढली. इथे कोणच नव्हतं आता. तर हे बघा आता आपण पुढे आलोय दादरच्या दिशेने. फोटोज वगैरे काढायचे असतील ना, मग जवळून शॉट घ्यायचे असतील तर पुढे यावं लागायचं. आता बघा आपण इकडे परत बॅरिकेडच्या इथे आलो, कलाकांच्या इथे. हे बघा ही मूर्ती बघा काय मस्त एकदम. छोटीच मूर्ती होती पण भारी होती, एकदम सुंदर मूर्ती. नवयुग मित्र मंडळ. आता ही मूर्ती बघा आपली खेतवाडीचा मोरया 7वी गल्ली. काय मूर्ती होती, एकदम बॅलन्सिंग मूर्ती आहे. आणि आम्ही इकडे होतो, म्हणजे मी दादरच्या साईडला होतो उभा, त्याच्यामुळे ना ती पुढे आता बघा राईट मारून जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण खेतवाडीची मूर्ती आहे ती. सो पूर्ण असं शूट घ्यायला भेटला नाही. आणि मागून मी जे शूट केलं मागून पण ती मूर्ती एकदम एवढी रेखीव आहे ना, बघत राहा तुम्ही.
आता आपण हे बघा, आता आपण त्या साईडला गेलो आहे, म्हणजे परेल साईडला जे बॅरिकेड लावलेत ना तिथेच कलागंजच्या इथेच उभे राहणार आहोत. पण तिथे आणि बघा आतला काही शूट घेता आलं मला, तिथे पोलीस आपले थांबू देत नव्हते कोणालाच. आता बघा ह्या साईडला आलो आणि ही मूर्ती बघा, मालाडचा राजा, एकदम बघण्यासारखी मूर्ती आहे बघा. चालली होती त्या बाजूला, म्हणजे दादर साईडून जाणार ना ती, मालाडची आहे म्हणजे, पण इथे असं दर्शन घ्यायला मूर्ती बघा अशी एकदम मस्त फिरवली, जेणेकरून इकडे जे पब्लिक उभं होतं त्यांना मस्त दर्शन घेता येईल. आणि मूर्ती ना एकदम बघण्यासारखी होती. ह्या म्हणजे कालच्या दिवसातली, रविवारच्या दिवसातली आहे ना, एकदम म्हणजे एक सुंदर आणि सुबक अशी एक मूर्ती म्हणता येईल. कोणी लक्ष देणार नाही, ट्रॅफिक कुठलंही थांबणार नाही. ट्रॅफिक अंमलदार आपण कुठलंही ट्रॅफिक थांबवायचे नाही, वाहतूक कंटिन्यू ठेवायची. पुढे रस्त्यावर ट्रॅफिक आहे, भाविकांनी आतमध्ये जावे. भाटकर कमांडर, पब्लिकला आतमध्ये घ्या, भाविकांना आतमध्ये घ्या. मूर्ती सावकाश काढा आणि पुढे हळूहळू पुढे घेऊन जा. गेटवर कोणी थांबू नका प्लीज. तर ही मूर्ती बघा, खार बांद्राचा राजा, मस्त एकदम सुबक मूर्ती आणि बॅलन्सिंग मूर्ती होती, एकदम भारी मूर्ती होती. आणि ही आता बघा परत तिकडे दादरच्या दिशेने जाणार, त्याच्यामुळे काय फ्रंटने आपल्याला शूट करता आलं नाही. तुम्ही नियोजन बघत असाल मुंबई पोलिसांचं, इकडून तिकडे जाता येत नव्हतं कुठलीही मूर्ती आली की. सो असं काहीसा एक नजारा. आणि हा बघा इकडे परेलवरून, कररोडवरून आहे ना, ही मूर्ती जी येत होती ना, एकदम आकर्षण झालं होतं. धारावीतली मूर्ती आहे, पुढे बघा व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवणार आहे. नरसिंह अवतार आहे. गणपती फक्त काढून दे, ट्रॅफिक जाऊन गणपती काढून दे पहिला, पुढे येऊ दे. तर हे बघा फायनली मूर्ती ना कलागंजच्या इथे आली आणि मूर्ती बघा एकदम भव्य मूर्ती वाटत होती. एकदम असे ॲग्रेसिव्ह लुक होता मूर्तीचा आणि भव्य दिव्य एकदम. बघा पाठून पण बघा काय मूर्ती वाटते एकदम. नक्की कमेंटमध्ये सांगा ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली. आपली धारावी लेबर कॅम्पमधली मूर्ती आमच्या इकडचीच आहे आणि ही मूर्ती मला परत कधी भेटली मी ते पण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल की ही मूर्ती मला परत कधी भेटली. तर नक्की याचे क्लोज शॉट एकदम बघा, एन्जॉय करा आणि सांगा मला नक्की कसे वाटले. तर मंडळी असा काहीसा होता आपला हा भाग 1 आणि भेटूया आता भाग 2 मध्ये, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ होत चालले होते त्याच्यामुळे आपल्याला आता भाग 1 आणि 2 करावे लागले. सो चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मस्त नवीन व्हिडिओसोबत. तोवर गणपती बाप्पा मोरया.